नमस्कार. चला, आज बनवत आहे डाळ, उडदाची डाळ, उडदाच्या डाळीची आमटी. हे बघा, काळे उडीद असतात ना, त्याच्या डाळीची आमटी. आणि आता मी गॅसवर कुकर ठेवलाय. त्याच्यामध्ये एक टोमॅटो कापून टाकले, हळद आणि मीठ हे टाकून कुकरला शिट्ट्या लावून घेणार आहे. चांगल्या कुकरला आता 3-4 शिट्ट्या लावून घेणार आहे. आणि तिकडचा मधला गॅस पेटवून ते मी सोयाबीन भिजायला ठेवलेलं, आणि ते सोयाबीन आता मी थोडं उकळून घेणार आहे. उकळून घेतलं की त्याचा थोडा उग्रास वास असतो, तो निघून जातो. म्हणून मी ठेवले मध्ये उकळायला. इकडे तोपर्यंत लसूण सोलून ठेवलाय आणि कांदा कापून ठेवलाय सोयाबीनच्या भाजीसाठी. आणि त्या साईडला गॅसवर भात ठेवलाय. या साईडला भात पण बनतो, मध्ये भाजी पण बनत्या, इकडे आपली डाळ पण बनणार आहे. आणि थोडस उकळे आले की लगेच काढून घ्यायचं. तिथं आता मी कढई ठेवून घेतल्या भाजीसाठी, आणि त्याच्यात थोडं थंड पाणी टाकून घेतलं सोयाबीन मध्ये. तरी पण खूप गरमच लागत होतं. अजून थोडं थंड पाणी टाकून घेते, जसं हाताला सहन होईल तसं. आणि मग ते सगळे सोयाबीन एकदम हे करून घेणार, पिळून घेणार. हे बघा, असे पिळून घेतलं, त्याच्यातलं पाणी काढून, सगळं पाणी काढून घेऊन हे करायचं. तेल टाकलं बघा तव्यामध्ये, कांदा टाकला, कढीपत्ता टाकला, मस्त कांदा परतून घ्यायचा लाल होईस्तोपर्यंत. हे बघा, आता कुकर खाली मी उतरून ठेवलाय थंड व्हायला. ते बघू आपण किती वेळ लागतो थंड व्हायला. कुकर लवकर थंड होत नाही, तोपर्यंत इकडं कांदा भाजत राहायचं. एकदम लाल कांदा होईस्तोपर्यंत भाजायचा. तोपर्यंत टमाटर कापायचंय. टमाटर कापलं नव्हतं पहिले, म्हणून मी आता कापते. हे बघा, सोयाबीनच्या भाजीसाठी टोमॅटो कापून घेते. कांदा लाल झाल्यावर टोमॅटो टाकायचं. डाळीचा कुकर 3 शिट्ट्या केल्या, पण डाळ काही शिजली नव्हती. त्या डाळीला खूप वेळ लागतो शिजायला. हे बघा, मग बघितली मी रवीने पण हलवून, तर नाही शिजली. म्हणजे शिजल्या पण एकदम हे नाही झाली. त्या डाळीला थोडी एकदम हे करायची, जास्त शिजवायची. आणि मग आता मी जरा हे करून घेते रवीने, तरी पण नाही ती. अजून एखादी शिट्टी द्यावीच लागणार आहे मला. तोपर्यंत बघा कांदा लाल झालाय, आणि त्याच्यात मी टोमॅटो टाकून घेते सोयाबीनच्या भाजीसाठी. बघा, अशी सोयाबीनची भाजी बनवायची. भात झालेला आहे. मी आता भाताचा गॅस बंद करून घेतला. भात मी अशीच पातेल्यातच बनवते, कुकर मध्ये वगैरे नाही बनवत. पहिल्यापासूनच सवय आहे आम्हाला भात पातेल्यातच बनवायची. तर कुकर मध्ये भात लावला तरी पटकन होतो, पण नाही आम्हाला सवय, म्हणून मग त्याच्यावर लावते मी. बघा, डाळ शिजल्या, पण एकदम अजून गीर नाही झाला त्या डाळीचा, म्हणून मी आता परत तिला थोडे गॅसवर ठेवणार आहे. अजून 1-2 शिट्ट्या काढून घेणार आहे. तोपर्यंत आपली भाजी बनत्या. भाजीच बनवून घेते तोपर्यंत सोयाबीनची. बघा, कांदा टमाटर लाल होते, त्याच्यामध्ये आपला मीठ टाकते. पहिले मीठ टाकून घेते, नंतर ना हा मसाला, काठी मसाला आपला नेहमीचा, नाही गरम मसाला टाकलाय मी पहिले, आणि मग नेहमीचा आता घाटी मसाला टाकते. हे बघा, गरम मसाला टाकून घेतलाय, मीठ टाकून घेतलंय, आणि आपला गावाकडचा मसाला, जे आपण म्हणतो चटणी म्हणतो, किंवा घाटी मसाला, तो आता मी टाकून घेणार आहे. हे बघा, मसाल्याची भरणीच भेटत नव्हती मला लवकर. हे बघा,
खूप वेळ झाला ना. भरणी शोधते, भरणीच भेटेना झाले. भरणी या साईडला ठेवायचं, त्या साईडला ठेवलेली. मग आता भरणी भेटली बघा मसाल्याची. आणि आता गरम मसाला अजून थोडा टाकून घेतला आणि हळद टाकायची. हळद, गरम मसाला, मटन मसाला आणि मग ते मी मसाला एकदम हलवून घेतला मस्त. आता भाजीमध्ये सोयाबीन मी टाकून घेते त्या ह्याच्यामध्ये बघा. चांगला कांदा वगैरे भाजून घेतला, टमाटर आणि ते धुवून ठेवलेलं सोयाबीन मस्त ते टाकून घेतलं. आणि थोडा वेळ 5 मिनिटं मी झाकण ठेवणार त्याच्यावर. मग बनून जाते आपलं सोयाबीन बघा. थोडा पाण्याचा शिंपडा मारायचा, जास्त पण पाणी नाही टाकायचं, थोडासा शिंतोडा मारायचा. आता झाकण ठेवून देते मी त्याच्यावर फक्त 5 मिनिटासाठी. 5 मिनिटात बनते. आता आपल्या डाळीला पण झाल्या असतील तोपर्यंत 1-2 शिट्ट्या. आता डाळीचा कुकर खाली काढायचंय, थंड पण झाला असेल. बघते आता मी झालाय का थंड. आणि मग हे बघा सोयाबीनची भाजी बनली बघा 5 मिनिटात. ते डाळ शिजेपर्यंतच सोयाबीनची भाजी बनली बघा. कशी दिसते भाजी, कशी झाल्या एकदम मऊसूत मस्त. आता गॅस बंद करून घेतला आणि बघते आता हे कुकर खोलून डाळ बनल्या का. मग डाळीला छान तडका द्यायचा पहिले डाळ शिजली असल्यावर. भाजी बघा कशी बनल्या, एकच नंबर भाजी बनल्या सोयाबीनची भाजी बघा कशी बनल्या. आणि आता हे बघा ठेवते झाकण, भाजी तयार आहे. आणि डाळीचा कुकर खोलायचा, कुकर थंड झाल्यावर खोलणार. बघते आता झालं असेल थंड. हे बघा आता मस्त डाळ आपली बनून गेल्या. आता एकदम हे झाली डाळीला. आणि मी आता डाळीला तडका देण्यासाठी तिथं मध्ये गॅस पेटवते. गॅसवर तडक्याचं पॅन ठेवते आणि बघा थोडा वेळ रवीने हलवायची. अशा प्रकारे आपली बनली आहे उडदाची काळी डाळ बघा. पावसाच्या दिवसात ही डाळ बनवतात लोक जास्त करून. सर्दी वगैरे झाली असली जास्त लसूण टाकून मस्त ही डाळ प्यायची, त्याच्याने सर्दी पण थांबते असं म्हणतात आमच्या गावाकडं. हे बघा हा लसूण मी आता चेचून घेते डाळीसाठी तडका देण्यासाठी. लसूण आणि जिरं बारीक करून घेणार आहे मी. आणि मग कढीपत्ता त्याची फोडणी देणार आहे. हे बघा लसूण आणि जिरं चेचून घेतलं. हे बघा आणि एकदम भारीच डाळ बनणार आहे आज आपली. हे बघा जिरं लसूण चेचून घेत्या. आता थोडा वेळ लागला मला चेचायला, फटाफट नाही चेचलं मी. गॅस पेटवून घेते डाळीचा, म्हणजे डाळीला तोपर्यंत उकळी येईल चांगली. कढीपत्ता टाकून घेतला बघा मी. हे बघा कढीपत्त्याचा तडका द्यायचा पहिले आणि मग नंतर ना त्याच्यात हे टाकलं, राई टाकली, थोडी मोहरी. बघा आणि आता मी ते ठेचलेला लसूण आणि जिरं ते टाकणार आहे त्याच्यामध्ये. हे बघा डाळ एकदमच आटू नये म्हणून मी गॅस कमी केला, एकदम घट्ट होईल. आता बरोबर डाळ बनलेली आहे, त्याच्यामध्ये अजून आटवली तर घट्ट होईल म्हणून मी गॅस बंद करून ठेवलेला आहे. नंतर हा तडका टाकल्यावर थोडा वेळ 5 मिनिटं चालू करायची. हे बघा तडक्यामध्येच आता मी
घाटी मसाला टाकलाय.